टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावसह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली 4 दिवसापासून पाऊस पडत आहे। 40 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस यापूर्वी या जिल्ह्याला एवढा पडला नव्हता। या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी शेतं वाहून गेलेले। सोयाबीन, हळद, तूर, कपासी, उडीद, मूग, भाजीपाला, फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे। काही ठिकाणी जनावरेही पुरात वाहून गेली आहेत। त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कलेक्टर असतील, सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं नुकसान झालेले त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल ह्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना, सर्व नागरिकांना एक आव्हान करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांचे लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे जिथं अतिवृष्टी ज्या झाली त्याच्यावरती आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही। निश्चित प्रकारे सरकार, आपली शासन आपल्या जिथं नुकसान झालं त्याला आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।